नमस्कार, मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. मागच्या काही भागांमध्ये गुरुबदलाचे आपण 2-3 भाग पाहिले, आजही पाहतोय. मागच्या एका भागामध्ये एकाने कमेंट केली, एका मान्यवर ज्योतिषांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त सकारात्मक सांगितलं आहे, नकारात्मक काही सांगितलं नाही, पण नकारात्मक पण परिणाम होतात बरं का, म्हटले गुरुजी. कारण कोणताही ग्रह जेव्हा बदलतो ना, एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या राशीत जातो, तेव्हा काही ना काहीतरी तो त्याच्यामध्ये थोड्याशा नकारात्मक आणि आव्हानात्मक काही परिणाम देखील तो घेऊन येतो. पण मी पुन्हा एकदा सांगतो की गुरु हा ग्रह अत्यंत पवित्र असल्यामुळं आणि तो जनकल्याण करणारा असल्यामुळं ज्यावेळेस त्याचा अस्त होईल त्यावेळेसच त्रास होईल, एरवी मात्र काही त्रास होईल असं मला वाटत नाही. गुरु ही जलतत्वाची रास असल्यामुळं या काळात जगामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटी, समुद्राला भरती मोठी येणं, पूर येण्यासारख्या नैसर्गिक आपत्ती वाढू शकतात. जलमार्गाने होणाऱ्या ज्या वाहतुकी आहेत त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. लोकांमध्ये अति आत्मविश्वास आणि आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते. कारण गुरु जेव्हा उच्च होतो तेव्हा लोकांमध्ये अति आशावाद वाढतो, अति आत्मविश्वास वाढतो आणि मग कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्सनी जागतिक बाजारपेठेचा विचार न करता मोठी आर्थिक जोखीम पत्करली जाते. हे मी तुम्हाला गुरु असतं जुलै आणि ऑगस्टच्या काळातल्या मी तुम्हाला गोष्टी सांगतोय. त्यामुळे या काळात आर्थिक घोटाळे, बँकिंग क्षेत्रातल्या फसवणुकीची प्रकरणं मोठ्या प्रमाणात येतील. गुरु हा धार्मिकतेशी संबंधित असल्यामुळं तो स्वतःच्या विचारसरणीबद्दल कमालीचा अभिमान बाळगणारा माणूस निर्माण करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे जागतिक स्तरावर वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या धार्मिक गटांमध्ये वैचारिक मतभेद आणि तणाव वाढू शकतात. अर्थात हे काही आपल्याला नवीन नाही आहे. आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर कर्क राशीतला गुरु हा आपल्या जीवनशैलीवरती परिणाम करत असतो. त्यामुळं ओबेसिटीची समस्या सगळ्या जगभर आहे आणि अर्थातच लठ्ठपणा आणि पोटाचे विकार. कारण गुरु हा शरीरातल्या चरबीचा म्हणजे फॅटचा कारक असतो आणि लिव्हरचा देखील कारक मानला गेला आहे. कर्क राशीत तो बलवान झाल्यामुळं त्या राशी आणि गुणधर्मानुसार, सगळ्यांचंच म्हणत नाही मी, काही राशींच्या बाबतीत काही लोकांमध्ये वजन वाढणं, चरबी वाढणं, ओबेसिटी वाढणं, लिव्हरचे आजार वाढणं ही शक्यता नाकारता येत नाही. लगेच घाबरायचं कारण नाही आहे. हा एक जनरल अंदाज आहे. डायबिटीस आणि थायरॉईड हे जलीय राशीतल्या गुरुमुळं होऊ शकतात. साखर वाढणं, डायबिटीस म्हणतो आपण त्याला, आणि थायरॉईडसारख्या हार्मोनल समस्या थोड्या जनमानसामध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. महामारी वगैरे असलं काही येईल असं मला वाटत नाही. साधारणपणे 14 जुलै 26 ते 12 ऑगस्ट 2026 या दरम्यान जेव्हा गुरु सूर्यदेवाच्या अगदी जवळ येतात, म्हणजे जेव्हा त्यांचा अस्त होतो, तेव्हा त्यांचं शुभफळ देण्याचं जे बळ आहे ना ते तात्पुरतं कमी होतं. त्यामुळे या महिन्याच्या काळामध्ये जागतिक शेअर बाजारामध्ये अचानक मोठी घसरण किंवा अस्थिरता येऊ शकते. महत्त्वाचे व्यावसायिक करार तुम्हाला करायचे असतील किंवा जगातल्या किंवा राज्यातले जे काय ते रखडू शकतात, त्यात नुकसान होऊ शकतं. लोकांमध्ये थोडंसं मानसिक नैराश्य किंवा निर्णय घेताना गोंधळ उडू शकतो. हे सगळं जे आहे हे इन जनरल आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. कारण जगामध्ये कुठं ना कुठंतरी ह्या गोष्टी होत राहतात. प्रत्येक देशाची एक ठराविक रास आहे, त्यामुळे त्या घटना तशा होऊ शकतात. आणि तुम्हाला मी मागं आधीच सांगितलं आहे की हा बदल सर्व राशींना त्रास देणार नाही, पण मेष, मिथुन, तुळ आणि कुंभ ह्या 4 राशींना थोडीशी काळजी घ्यायची आहे. काय आहे ती, खर्चामध्ये वाढ होईल ना. मला सांगा, कारण नसताना तुम्हाला मोठी गाडी घ्यायची काही गरज आहे का? पण घ्याल. कारण नसताना विनाकारण तुम्ही एखादी मोठी प्रॉपर्टी, जिथं तुम्हाला छोट्यात काम बघते तिथं भली मोठी घ्याल. म्हणजे काय झालं तर बजेटपेक्षा जास्ती खर्च केला तुम्ही. त्यामुळे कर्ज झाल्यामुळे हप्ता वाढला, हप्ता काम वाढल्यावर कामाचा ताण वाढला, ऑफिसमध्ये राजकारण, वरिष्ठांशी विनाकारण खटके उडणं, नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होणं, बोलण्यातल्या परखडपणामुळे घरातल्या सदस्यांशी किंवा जोडीदाराशी वादविवाद होणं, हे या राशींना होऊ शकतं. थोडक्यात सांगायचं तर गुरुपालट हा वाईट नसला तरी अति तेथे माती या न्यायानं अतिउत्साह, अतिविश्वास आणि खाण्यापाण्यातला निष्काळजीपणा या गोष्टींमुळे या काळात नुकसान होऊ शकतं. म्हणूनच या काळात संयम आणि शिस्त बाळगणं हाच सर्वात मोठा उपाय आहे. आणि दत्तभावांनी दत्ताची सेवा जेवढी जास्ती करणार तेवढा त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार. गुरुबदलाचे हे जे काही भाग आहेत, आपण गेल्या 3-4 भाग आपले झालेले, तर आम्हाला वाटतं 4था भाग आहे. पुढच्या भागामध्ये आपण त्यासाठी उपासना कोणती करायची ते जरूर पाहूया. ओम साईराम.